तुमच्या जमिनीला नेमकं कुठलं खत हवं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? की अंदाजानेच खत टाकताय? माती परीक्षण म्हणजे जमिनीची आरोग्य तपासणी. यामुळे जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म मूलद्रव्य यांचं प्रमाण किती आहे हे आपल्याला माहित होतं. माती परीक्षणामुळे खतांचा खर्च कमी होतो, उत्पादनामध्ये वाढ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची सुपीकता टिकून राहते. तर माती परीक्षण करताना आपलं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये झिगझॅग पद्धतीने साधारण 8 ते 10 ठिकाणी आपल्याला ही माती गोळा करायची आहे. या ठिकाणी आपण बघताय ही नारळाची बाग आहे आणि हे जे शेत आहे याच्यावर भात शेती केली जाणार आहे. तर या ठिकाणी ही भात शेती असणार आहे. झिगझॅग पद्धतीने म्हणजे मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मी एक खड्डा खणलेला आहे. मला या ठिकाणची माती घ्यायची आहे. इथून माती घेऊन झाल्यानंतर मी थोडंसं क्रॉस जाणार आहे, थोडंसं असं जाणार आहे. आपल्याला आपल्या क्षेत्रानुसार साधारण एक 8 ते 10 माती नमुने गोळा करायचे आहेत. या ठिकाणी बघा मी तिथे खणला होता, आता इथे खणणार आहे. इथून खणून झाला की थोडंसं मी दूरवर जाणार आहे, जेणेकरून झिगझॅग पद्धतीने म्हणजे अशी नागमोडी वळण घेऊन आपल्याला माती नमुने काढायचे आहेत. आपल्या क्षेत्राचा जर विचार केला तर त्या क्षेत्रामध्ये साधारण 8 ते 10 ठिकाणी खड्डे कसे खणता येतील आणि ते समप्रमाणात दूर असतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मी जे सांगतोय तुम्हाला की भात आणि नाचणीसाठी आपल्याला साधारण 15 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर या पद्धतीचा हा नमुना गोळा करायचा आहे, एवढ्या उंचीवर जाऊन. आता त्या ठिकाणी तुम्ही बघताय शेतकरी मित्रांनो, ही नारळाची बाग आहे. त्या नारळाची बाग असेल, आंब्याची बाग असेल, त्या ठिकाणी मात्र ही जी मुळं आहेत, जी पांढरी मुळं आपण म्हणतो, जी महत्वपूर्ण काम करत असतात पिकांच्या वाढीच्या दृष्टिकोनातून, तर ही मुळं साधारण 30 सेंटीमीटर ते 60 सेंटीमीटर पर्यंत जात असतात. तर अशा वेळी मात्र आपल्याला काय करायचं आहे, त्या ठिकाणी तो खड्डा मात्र आपल्याला 30 सेंटीमीटर ते साधारण 45 सेंटीमीटर अशा पद्धतीने आतमध्ये आपल्याला खोलवर जायचं आहे. त्या ठिकाणी पण माती नमुना काढायची पद्धत तीच असणार आहे. झिगझॅग पद्धतीने साधारण आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये 8 ते 10 ठिकाणी आपण हा खड्डा खणणार आहोत आणि त्या ठिकाणची माती ही एकत्र करायची आहे आपल्याला. आता 8 ते 10 ठिकाणी खड्डा खणल्यानंतर ती माती एकत्र करून एका ठिकाणी आपल्याला जमा करायची आहे आणि त्याचे परत आपल्याला 4 भाग समप्रमाणात 4 भाग करायचे आहेत. 4 भाग समप्रमाणात केल्यानंतर त्या ठिकाणी त्यातले 2 भाग निवडायचे आहेत, ते परत मिक्स करायचे आहेत आणि त्याच्यातून आपल्याला 2 भाग वेगळे करायचे आहेत. आणि हे 2 भाग वेगळे केल्यानंतर यातल्या एका भागातून आपल्याला जवळपास एक साधारण 2 मूठ माती एकत्र घ्यायची आहे आणि ती आपल्याला पिशवीमध्ये टाकायची आहे. पिशवीमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपली माहिती त्याच्यात टाकणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव असेल, तुमच्या क्षेत्राचा 7/12 नंबर असेल, तुमचं किती क्षेत्र आहे, तुम्ही याचा वापर कुठल्या पिकासाठी करणार आहे याची इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. तुम्हाला अधिक माहितीसाठी, तांत्रिक माहितीसाठी, मार्गदर्शनासाठी आणि सल्ल्यासाठी आपल्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हे आत्म्यामध्ये काम करत असतात. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आपण पाहताय, हे चॅनल आहे आत्म्याचं. कृषी विभाग त्याचा जो आत्म्याचा विभाग आहे याच्यात तुम्ही संपर्क साधू शकता किंवा तुमचे सहाय्यक कृषी अधिकारी जे गावामध्ये काम करत असतात त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ही माहिती घेऊ शकता किंवा हा नमुना त्यांच्याकडे देऊ शकता. हीच योग्य वेळ आहे शेतकरी मित्रांनो. आता मी मे मध्ये आहे, पाऊस येण्याच्या अगोदर 15 ते 20 दिवस कमीत कमी हा नमुना आपला तपासणीसाठी गेला पाहिजे. तर इत्थंभूत माहिती कळते आपल्याला कुठल्या प्रमाणात आपल्याला खत देणं गरजेचं आहे. ही माती तपासणी म्हणजे थोडक्यात आपण जी आपली आरोग्य तपासणी करतो तशीच आपल्या जमिनीची आपण केलेली तपासणी होईल. शेतीत यशस्वी व्हायचं असेल तर अंदाज नाही, विज्ञान वापरा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आत्मा राजापूरला सबस्क्राईब करा. आजच माती परीक्षण करा आणि वैज्ञानिक शेतीकडे पाऊल टाका. शक्यतो लाकडाचा वापर करून खड्डा खणायचा प्रयत्न करा. अगदीच गरज भासल्यास आपल्याला कुदळीचा वापर करता येईल. अशा पद्धतीने व्ही आकारामध्ये हा खड्डा खणून तेथून माती घेणं गरजेचं आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह आपल्या शेतीच्या हक्काच्या YouTube चॅनलवर आत्मा राजापूरवर.